माझं नाव श्रद्धा राणी संतोष मोदीराज। मला नीट 2020मध्ये 720 पैकी 602 मार्क्स आलेत। त्यामध्ये मला बायोलॉजीमध्ये 320, केमिस्ट्रीमध्ये 155 आणि फिजिक्समध्ये 127 मार्क्स आलेत। तर ॲक्च्युली मी 10वीपर्यंत बालविद्या मंदिर नानलपेठ शाळेत होते आणि ॲज माय गोल वॉज फिक्स टू बी अ डॉक्टर, दॅट्स वाय आय चोज दिस इन्स्टिट्यूट डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेस परभणी। आणि या संपूर्ण जर्नीत क्लासेसचं फार मोठं योगदान आहे। मी दररोज एक 8 तास अभ्यास करायचे आणि ही कंटिन्यू प्रोसेस होती, कधीही खंड पडू दिला नाही। लॉकडाऊनच्या काळात सुद्धा क्लासेसनं स्वतःचं एक ॲप तयार केलं आणि त्याद्वारे आम्हाला शिक्षण दिलं आणि दररोजच्या दररोज टेस्ट व्हायच्या। आम्हाला स्वतःचं स्केड्यूल कधी बनवायची गरजच पडली नाही, क्लासेसनंच ते बनवून दिलं। आणि सांगायचं झालं तर वी हॅड मंथली टार्गेट, वीकली टार्गेट ॲज वेल ॲज अ डेली टार्गेट ऑल्सो। रोजच्या रोज टेस्ट व्हायच्या, त्या टेस्टचा परफॉर्मन्स आमच्या घरी पालकांना कळवला जायचा ताबडतोब, त्यामुळे पालकांचं पण तेवढंच लक्ष राहायचं आणि त्या टेस्टचा ताबडतोब आम्हाला सोल्युशन्स भेटायचे। दुसऱ्या दिवशी एक्सप्लेनेशनसुद्धा भेटायचे, त्यामुळं कधीच एखादा डाऊट मनामध्ये राहिला नाही। येणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगायचं झालं तर मी NCERTला कधीच सोडलं नाही। भगवद्गीता, कुराण, बायबल जे काही तुम्ही मानत आहात ते सगळं तुमचं NCERT आहे। नीटमध्ये NCERTचा फार मोठा रोल आहे, त्यामुळे मी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्हीसाठी NCERTच यूज केलं। बायोलॉजीसाठी रेफरन्स बुक म्हणून MTG वापरायचे, पण NCERTला कधीच सोडलं नाही। लाईन टू लाईन अगदी रीड करायचे, त्यानंतर कधीच खंड पडू द्यायचा नाही अभ्यासात। आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीही थांबू नका यासाठी फक्त एक शेर म्हणते। तो शेर असा की अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का असली इम्तिहान बाकी है, अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का असली इम्तिहान बाकी है, अरे अभी अभी तो लांगा है समुंदरों को, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है।